लोकसभा निवडणुकीवरून ठाकरे गटाचे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये खडाजंगी सुरू होती। पण आज एका व्हॅनिटी व्हॅनमधून प्रवास करत दोघांनी मनोमिलनाचा दावा केलेला आहे। पण मनोमिलन झालंय हे दाखवण्याचा दोघांचाही प्रयत्न हा लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकतो का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे। पाहूयात एक रिपोर्ट। वादानंतर दानवे खैरे यांच्यात मनोमिलन। तिकीट कुणालाही मिळो, आम्ही एकत्रच, दोघांचाही दावा। बोललो असेल तर मी लहान आहे, बोललो तर ते सोडून जातात का? मी काय रोज बोललो तर त्यांनी सोडूनच दिलंय, ते बोलले मी सोडूनच दिलंय ना। पण लोकसभेच्या जागेवरून जुंपल्यानं ठाकरेंना टेन्शन। या दोघांच्या लोकसभेच्या इच्छेवरून 4 दिवस मात्र चांगलेच गाजले। खरं तर एकाच नेतृत्वाखाली आणि एकाच पक्षात दोघांचा राजकीय उदय झाला। मात्र पक्षावर आणि छत्रपती संभाजीनगरावर कुणाचं वर्चस्व यावरून दोघांमध्ये कायमच वैर राहिलं। सख्खे मित्र पण पक्के वैरी असंच चित्र दोघांमध्ये कायम दिसलं। व्हॅनिटी व्हॅनच्या उद्घाटनाच्या निमित्तानं दोघंही एकत्र आले, त्यांनी एकत्र प्रवास केला आणि मनोमिलन झाल्याचं एकदाच सांगून टाकलं। ते काही बोलले नाही, मी काही बोललेलो नाही। आम्ही दोघांनी सांगितलं की पक्षप्रमुख जो आदेश देतील तो, असं कोणी म्हटलं की नाही मीच, ते सुद्धा म्हटलं की नाही मीच, असं कोणीच म्हटलेलं नाही। आणि इच्छा असणं काय पक्षात नसावी असं कोणी सांगितलं? ठीक आहे, बोललो असेल तर मी लहान आहे, बोललो तर ते सोडून देतात का? मी काय रोज बोललो तर त्यांनी सोडूनच दिलंय, ते बोलले मी सोडूनच दिलंय ना। जे उद्धवजी ठाकरे साहेब म्हणतात तेच असतं। मी रोष व्यक्त करून त्यांनी रोष करून काही त्याला व्हॅल्यू नसतो। मला सांगा मग उमेदवार कोण असेल? माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आदेशचं उमेदवार। व्हॅनिटी व्हॅन्स आहे ना, बरोबर अगदी। आणि कोणत्याच पक्षाच्या लक्षातच नाही आलं असं या ठिकाणी हे काम शिवसेनेतर्फे अंबादास दानवे यांनी केलं। शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी दानवे खैरे वादात उडी घेत दोघांच्या मनोमिलनावर खोचक प्रतिक्रिया दिली। ज्याला दौरे करायचे त्यांनी ही व्हॅन, ते कोणती व्हॅन म्हणतात त्याला, ती व्हॅनिटी व्हॅन त्यांनी विकत घेतलेली। ती कशासाठी घेतली? त्याला त्याच्यात फिरायचं ना। मी गाडी घेतली, त्या गाडीत मी बसेल का शेजारच्याला बसवेल? म्हणून अंबादासने टाकलेली ती गुगली आहे, त्याला त्याच्या प्रचारासाठी त्यांनी केलेली पूर्वतयारी आहे। आणि खैरे साहेबाला सन्मान देऊन तुम्ही आता आम्हाला आशीर्वाद द्या म्हणून त्यांनी आज त्याच्या हस्ते पूजा केली। छत्रपती संभाजीनगर हा वर्षानुवर्ष शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। या बालेकिल्ल्यामध्ये 1.5 वर्षांपूर्वी मोठी पडझड झाली। 6 पैकी 5 आमदार हे शिंदे गटासोबत निघून गेले। खिळखिळा झालेला गड पुन्हा सावरण्यासाठी मातोश्रीवरून प्रयत्न सुरू असले तरी या 2 प्रमुख नेत्यांमध्ये 4 दिवसांपासून उमेदवारीच्या मुद्द्यावरून वाद उफाळला आणि उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं। आधीच लोकसभा निवडणूक लढवण्यावरून अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसभेचे इच्छुक उमेदवार हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत असं सध्याचं तरी चित्र आहे। कोण इच्छुक उमेदवार आहेत आपण बघूया। MIMचे इम्तियाज जलील विद्यमान खासदार आहेत। भाजपाचे डॉक्टर भागवत कराड केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, भाजपाचेच अतुल सावे जे गृहनिर्माण मंत्री आहेत। त्याचप्रमाणे शिंदे गटाचे संदीपान भुमरे जे रोहियो मंत्री आहेत। अंबादास दानवे विरोधी पक्षनेते ठाकरे गट, चंद्रकांत खैरे ठाकरे गटाचे नेते, विनोद पाटील मराठा आरक्षण याचिकाकर्ते यांच्यासह इतर काही नेते इच्छुक आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी 2-1 महिन्यांचा कालावधी असताना उमेदवारीवरून इच्छुकांची गर्दी मात्र वाढू लागली आहे। विजयाचा दावा करणाऱ्या नेत्यांमध्ये चढाओढ आणि वाद सुरू झालाय। आता खैरे दानवे यांच्यानंतर कुणाचा वाद उभा ठाकणार हे येणारा काळच ठरवेल। माधव सावरगावे, साम TV न्यूज, छत्रपती संभाजीनगर।